मी जेवढं वाजवतो तेवढं तुम्ही टाळ वाजवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराः. आवाज मोकळा करायचा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. अतुलित बलधामं हेमशहलाभदेहं तनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरो. ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग या भूतलावर जन्मलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता स्वतःचा देह अखंड अविरतपणे झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण जगमान्य संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा दुसऱ्या दिवसाच्या वाक्पुष्परूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला आम्ही आल्याबरोबर मस्तक आहे पायावरी असे भगवंताचे निस्सीम भक्त असणारे बोंद्रेजी महाराज यांनाही साष्टांग नमस्कार. गावातील सर्व कार्यकर्ते मंडळी जे भरपूर दिवस रात्र झटतात आणि असा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळे उभे करतात त्यांनाही धन्यवाद आणि त्यांच्याही चरणावर नतमस्तक. मृदंगाचार्य हरिभक्त परायण शिंदे माऊली शेषराव महाराज आणि गायनाचार्य भिकाजी महाराज आहेत आणि सर्वांचेच घेऊन नंतर आता पहिले सुरुवात. असं सर्व गायक वादक मंडळींना नमस्कार आणि सोबतच तुम्ही श्रोते मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला आरंभ करते. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजनी हे धवळीले जग चुकविला लाग कडी काळाचा. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय सांगत आहेत
की संसार हा शून्य आहे. संसार कधीही पूर्ण होणारा नाही आहे आणि प्रत्येक जीव हा संसारामध्ये गुरफटलेला आहे. मग जीवाने जन्माला आल्यावर करावं काय? काहीतरी या जीवाचं वेगळं कर्तव्य असतं. काहीतरी या जीवाला मनुष्य देहामध्ये आल्यावर वेगळं प्राप्त करावं लागतं. वेगळं काय प्राप्त करावं लागतं तर भगवंताची प्राप्ती करावं लागते. नामसंकीर्तन करावं लागतं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. मग भगवंताच्या सानिध्यामध्ये प्रत्येक जीवाने जावं, नामसंकीर्तन पदरामध्ये घ्यावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं, उद्धार करावा. या प्रकारचं जगणं प्रत्येक जीवाचं असावं असं तुकोबाराय सांगताय. परंतु जीवनात जगण्यात आपल्याला जेव्हा जीवन मिळालं त्यावेळेस प्रत्येक जीव अशाच पद्धतीने जगतो का? ज्यावेळेस आपण आपलं आयुष्य पुढे चालायला लागलो, हळूहळू लहानाचं मोठं झालो. लहान होतो तोपर्यंत निरागस होतो माऊली, तोपर्यंत समजलं नाही. पण जसं जसं मोठं व्हायला लागलो तसं तसं काम, क्रोध, लोभ, मद, अहंकार इत्यादी विकार आपल्या अंगामध्ये यायला लागले आणि भगवंत प्राप्ती आपल्यापासून दूर झाली. मग या भगवंत प्राप्ती करता जीवाने विसर पडल्यावर त्याच्या जवळ जाण्याचं एकमेव साधन म्हणजे नामसंकीर्तन आहे. जो हरिकथा कीर्तन सोहळे सप्ताह साजरे होतात ना, हे या करता होतात. कशा करता? भगवंताच्या जवळ जाण्याकरता. मग गावातल्या मंडळींनी हे सगळं जोडून आणलेलं आहे आणि उत्तम असं मंडप आहे, उत्तम श्रोता वर्ग आहे, उत्तम गायनाचार्य आहे आणि माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हे खरंच माझं महत् भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवंताची भक्ती करावी महाराज. मग सत्संगात आल्यावरच भगवंताची भक्ती कशी करावी हे प्रत्येक जीवाला समजतं. मग सत्संग प्रत्येक जीवाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो का? नाही येत. तुम्ही म्हणाल कसं नाही येत? नाही मिळत. त्याकरताही भरपूर गोष्टी लागतात. पहिले तर 3 गोष्टी महत्वाच्या लागतात: इच्छा, भगवंताची कृपा आणि प्रयत्न. या 3 गोष्टी जर का असेल तरच सत्संग आपल्याला ऐकायला मिळतो. नाहीतर सत्संग ऐकायला मिळत नाही, कीर्तन ऐकायला मिळत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे. असाच विठ्ठल आवडत नाही, तो साधारण व्यक्तीने आवडायला. अहो, आपण एखाद्याला भाव दिला नाही, एखाद्याला किंमत दिली नाही तर शेजारचा व्यक्ती सुद्धा आपल्यासोबत बोलत नाही. तो देव आहे, तो परमेश्वर आहे, तो सहजच येईल का? त्याकरता एकच जन्माचं नाही महाराज, जन्मोजन्मी पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली महाराज. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केल्यावर एक कीर्तन किंवा एक सत्संग मिळाला, ज्या अर्थी 7 दिवसापर्यंत आपण कथा आणि कीर्तन ऐकत आहोत. त्या अर्थी मंडपामध्ये बसलेला प्रत्येक जीव हा पुण्यवानच आहे, भाग्यवानच आहे. यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. संतांचं वचन आहे. संत म्हणतायत की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठल अनंत जन्मीचे सुकृत पदरी. सुकृत म्हणजे पुण्य. किती जन्माचं? 1, 2, 3, 4 मोजता येत नाही इतक्या अनंत जन्माचं पुण्य ज्या वेळेला उदयाला येतं त्यावेळेस एक कथा आणि एक कीर्तन ऐकायला मिळतं. ज्या अर्थी 7 दिवस ऐकत आहोत तर अनंत जन्मांपेक्षाही जास्त पुण्य असेल म्हणून आपल्या पदरामध्ये हे पुण्य पडतंय महाराज. आणि सांगू तुम्हाला अजून काय होतं? सत्संगामध्ये गेल्यावर जीवनाचे विचार बदलतात. मग विचार कसे बदलतात? वाईट बुद्धी असेल तर सद्बुद्धीमध्ये परावर्तित होते. आणि प्रत्येक जीवाला जगत असताना सद्बुद्धी आणि विवेकाची गरज असते. ज्याच्या जीवनामध्ये विवेक नाही त्याचा जन्म वाया गेलाय, व्यर्थ गेलेला आहे. बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संग ही तेव्हाच मिळतो ज्यावेळेस भगवंताची कृपा असते. आणि म्हणून हा अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे महाराज. मी सांगत असते नेहमीच आणि आजही सांगेन, जगणं जनावरांना सुद्धा समजतं
ढोरांना, डुकरांना, मच्छराला सुद्धा समजतं खाणं पिणं झोपणं भोग करणं हा जनावरांचा सुद्धा धर्म आहे आणि जनावरही हेच करतात आणि आपणही तेच करायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात अंतर नाही. मग आपल्या जगण्याचा उद्देश वेगळा आहे. कोणता आहे? भगवत प्राप्तीचा आपला उद्देश आहे आणि तो प्रत्येक जीव विसरलेल्या जीवाने स्मरणात ठेवायचा आहे. विठ्ठला ते सांगतात की संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. प्रत्येक जीवाने संसार केला, प्रत्येकच जीवाने केला आणि कितीही करा संसार पूर्ण होणारा नाही. म्हणून तुकोबारायांनी त्याला शून्य अशी उपमा दिली आहे की तो कसा आहे, कधीही पूर्ण होणारा नाही. फलकट हा संसार हा संसार कधीही पूर्ण होणारा नाही. इथं सार काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे. मग प्रत्येक जीवाने सार, हंस जसा सार ग्रहण करतो ना त्याच्या समोर दूध टाका आणि पाणी टाका, एकत्र करून टाका. तो काय करेल? त्यातलं फक्त दूध वेचेल आणि पाणी सोडून देईल. तसं प्रत्येक जीवाने संसारामध्ये राहिल्यावर सार ग्रहण करावं आणि व्यर्थ ते सोडून द्यावं. पण आपलं झालं कसं? सार सोडला आणि व्यर्थ धरलं. म्हणून माऊली संता सांगताय की विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. विठ्ठल सोडलं आणि जे कडू आहे ते ग्रहण केलं महाराज. मग असं करू नका हो, हे व्यर्थ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात संसार हे शून्य आहे. बरं का शून्य आहे? कारण इथं सगळे जण दुःखी आहेत, कोणीही सुखी दुःख बांधवरी आहे. दुःख बांधवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. कुठेच नाही. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नाही रे, कोणीच नाही. संसार दुःख मूड चहूकडे इंगड, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तडमड, कुठेही सुख नाही. म्हणून म्हणताहेत की हे दुःखाने बरबटलेला संसार असल्यामुळं आपण या दुःखालयामध्ये आलोय. आता दुःखालयामध्ये का आणलंय? आपले कर्म आपल्याला घेऊन आले दुःखालयामध्ये. आणि संसार दुःखालय आहे कसं? जिथं आपण जन्माला आलो ना याचं नावच दुःखालय आहे आणि तिथं ती वस्तूच मिळेल. जसं की मी स्पष्ट करून देते की शाळेमध्ये गेलो, शाळेला संस्कृतमध्ये विद्यालय म्हणतात. काय म्हणतात? विद्यालय. आणि विद्यालयामध्ये गेलं आणि तिथे म्हटलं की मला मदिरा पाहिजे. मदिरा समजते ना? समजते का? तेवढी गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येईल. पण तिथे जाऊन जर का म्हटलं आपण की मला मदिरा पाहिजे, मिळेल का? विद्यालयामध्ये जाऊन मदिरा मागितली मिळेल का? नाही मिळणार. औषधालयामध्ये जाऊन विद्या मागितली मिळेल का? नाही मिळणार. औषधालयामध्ये औषधच मिळेल, विद्यालयामध्ये विद्याच मिळेल आणि मदिरालयामध्ये औषध मिळणार नाही. तुमच्या कामाचं तेवढंच औषध मिळेल. तसंच हे दुःखालय आहे आणि दुःखालयामध्ये सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे काय सुंदर एक एक प्रमाण तुकोबारायांनी लिहून ठेवले आहेत, संतांनी लिहून ठेवले आहेत. म्हणताहेत काय त्यांची बुद्धी असेल हो. शेकडो वर्ष झालीच जाऊन आजही त्यांचे वचन कामी पडत आहेत. सुख नाही कोठे, कितीही मागा आणि प्रत्येक जीव सुखाचा भुकेला आहे. आता एका मातेला विचारलं, एक माता सुनीची सारखी घराणे सारखी घराणे सारखी घराणे. तुम्हाला आला का सुनावर? येऊन जाऊन आता फक्त 2च दिवस झालेत, पुढे 7 दिवस बाकी आहे आणि सुरुवातच सुनेमुळं. मी सुख आणि दुःख सांगत आहे की कसं सुख मिळतं आणि कसं दुःख मिळतं आणि पटवून देण्याकरता दृष्टांत असतात
त्यातले दृष्टांत सोडून द्यायचे असतात आणि सिद्धांत सोबत न्यायचे असतात. तर बऱ्याचशा वेळेला काय होतं की घरी दुसऱ्या दिवशी गेल्यावर काय नेतात महाराज, दृष्टांत घेऊन जातात आणि सिद्धांत सोडून देतात. सिद्धांत असा असतो की माणसाला आयुष्यभर कामी पडतो आणि दृष्टांत तात्पुरता असतो. मग आपल्याला तो दृष्टांत घ्यायचा आहे. विठाला म्हातारी रोज सुनेच्या चुगल्या करायची शेजारणी जवळ. का हो, आमची सून अशी. आता तिलाही काही सून नव्हती असं नाही, तिलाही सून होती. आणि सासू सुना काय असतात हे तुमच्यापेक्षा जास्त सांगता येणार नाही. मग का हो, सुनी म्हणाली की बाबा मी एक दिवस कीर्तनाला गेलेले असताना विचारलं, म्हटलं आजी कसं काय चालू आहे. सगळं नीट आहे. मग एवढी दुःखी का, एवढा उदास चेहरा का करून बसलीस. म्हणे काय कराव, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, संपत्ती आहे, धनद्रव्य आहे, मुलगा आहे, सून आहे, सर्व आहे, नातवंडही आहेत, मग दुःखी होण्याचं कारण काय. सून आहे ना, सून हे ऐकतच नाही. माझ्या पोराचं एवढं वाटोळं करून टाकलं, आपलंच करून घेतलं, माझं पोरग राहिलंच नाही. लग्नाच्या आधी असं नव्हतं, लग्नाच्या आधी फार वेगळं होतं. मी म्हंटल तसं ऐकायचं. लग्न झालं तेव्हापासून हिने काय बिबा निंबे उतरले काय माहिती, ऐकतच नाही, दुःखी झाली. म्हटलं असं करतो काय, एवढं दुःखी होण्याचं कारण काय. म्हणजे सुनेचंच ऐकतो. तिने म्हटलं स्वयंपाक करता, स्वयंपाक करेपर्यंत ऐकतो, तिला बेडवर चहा देतो. मग असं म्हणे हो ना, बघा बरं पोरग राहिलं काय. म्हटलं बरं आजी पोरगी आहे का, पोरगी. म्हणे आहे ना, मुलगी आहे मला. कुठं असते. म्हणे शहरात असते. तिचं सगळं नीट आहे. सगळं चांगलं आहे. जावई कसे आहेत. इतका गुणाचा जावई मिळाला ना, माझ्या पोरीला भांड्याला हात लावावा लागत नाही, सगळे काम तोच करतो, सर्व काम तोच करतो. मला माझ्या पोरीला कुठलंच काम करावं लागत नाही. मला सांगा, मुलामुळे दुःखी, सांगत काय तात्पर्य, मुलामुळे दुःखी आणि जावयापासून सुखी. हे आपल्या मनाची अवस्था आहे, सुख आणि दुःख. आपण विचार केला तर सुख आहे, आपण विचार केला तर दुःख आहे. पण प्रत्येक जीव संसारामध्ये आल्यावर दुःखीच आहे, कारण संसार हे दुःख मुळच असल्या कारणानं इथं सुखाचा विचार नाही, कुठेच मिळणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात पहिल्या चरणामध्ये, टाळ्या वाजवायच्या. सर्व गोष्टी बरोबर आहेत, सर्व ठीक आहे, उत्तम गायक वादक आहेत, उपस्थित भरपूर प्रमाणात श्रोता वर्ग आहे, साऊंड सिस्टीम आहे, मृदंगाचार्य उत्तम आहे. एकच कमी आहे, फक्त टाळ्यांची. जेव्हा अपेक्षा असते तेव्हा टाळ्या मिळत नाही. आणि एक सांगू का, टाळ्या वाजवल्याने, कीर्तनामध्ये जर का टाळ्या वाजल्या तर आपल्या नशिबाच्या ज्या उलट्या रेषा असतात ना त्या सरळ होतात, आपले भाग्य उजळतं. आणि ज्याला ज्याला असं वाटत असेल की आपलं भाग्य उजळावं, त्याकरता त्यांनी कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. आणि जे लोक कीर्तनामध्ये टाळी वाजवत नाही त्यांना दुसऱ्या जन्मामध्ये घरोघरी जाऊन टाळ्या वाजवा लागतात. ध्यानात आलं का. जर लक्षात आलं असेल तर आया पुढे कंदोशी करायची नाही. हा विठाला संसार अपूर्ण आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात की अरे बाबा हे शून्य झालं. पण अजून एक महत्वाची गोष्ट की यातलं कुठलंही काही घेऊन जाऊ शकत नेतो का नाही, काहीही नेऊ शकत नाही, म्हणूनही तो शून्य आहे. कितीही कमावा, आया है सो जाएगा, राजा रंग फकीर. पण काही नेत्यांना घेऊन गेला का, काहीच सोबत आला नाही. कित्येक प्रमाणे सांगता येतील असं आहे महाराज की देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. काहीही सोबत नेता येणार नाही. त्यामुळे कितीही कमावलेले खाली हात जाएगा, खाली हात जाएगा जब यहाँ से कोई न पास होगा,
टुकड़ा तेरा लिबास होगा, कांधे पे धर ले जाए परिवार वाले तेरे, यमदूत ले पकड़ कर डालेंगे घेरे घेरे, पीटेगा छाती अपनी बेटा जो खास होगा, 2 गज कफन का टुकड़ा तेरा लिबास होगा, सज धज कर जब मौत की तलवार आएगी, सज धज तरी कंदुशीचे महाराज अजून समजलंच नाही, तरीही टाळ्यांमध्ये होईल थोडं थोडं. आता एकदा वाजवा, एकदा वाजवा. मला असं वाटते की थंडी जास्त आहे है ना, थंडीमुळे हा कारण तर पाहिजेतच हो, नाही वाजले की कारण पुढे करून द्यायचं नाही का. अशी कशी थंडी आहे, थंडी आहे का नाही का, यांच्याकडूनच घ्या का वाजून, यांना थंडी नाही ना, यांच्याकडूनच घ्या. हे बरं आहे महाराज. भागवतकार, कीर्तनकार आणि सप्ताहातले सगळे मंडळी सांगायचे तुम्हीच, हरिनाम घ्यायचं तुम्हीच, भजन करायचं, कथा ऐकायची, पाकिट भरायचं, घेऊन जायचं, अजून काय पाहिजे नाही का. सगळ्यांच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. हे सोबत जाणार आहे ना बाबा, दुसरं काय जाणार आहे हे सांग. टाळी वाजवा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. बाकी काही सोबत येणार नाही संसारातलं. कमीच नाही आपल्याकडे, मटेरियल भरपूर आहे. इतके निघत आहे चढीवर चढ, इतकं प्रसन्न होत आहे मन की असं वाटतं ह्यांचंच चालू द्यावं. पण असे जर का प्रमाण निघाले आणि एकावर एक तुमचे साथ मिळाले तर आमचंही मोह आवरत नाही, आम्हालाही आठवतच. म्हणाव का, म्हणाव की राहू द्या, म्हणाव की राहू द्या. तुम्ही म्हणा म्हणता, ह्यांनी म्हणायला पाहिजे ना. वा निम्रता सांगा, म्हणाव. बरं. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढलाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ताली दे साथ में, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. सांगण्याचं तात्पर्य हम खुश हुए. या सर्व गोष्टीतून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की शेवटी सोबत काही जाणार ओ खाली हात आया तो खाली हात जाएगा, खाली हात आया. अशी साथ राहिली ना, मला वाटतं उद्यापर्यंत पहिलेच चरण चालन. पण खरंच काहीही सोबत जाणार नाही एवढं मात्र त्या गृहद्वारे जनः स्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्माणि गौ गच्छति जीव एकः. हे सांगायचं होतं. विठ्ठला विठ्ठला, कर्म फक्त आपल्या सोबत जातं, दुसरं काहीही सोबत जात नाही. आणि हे तुकोबाराय प्रथम चरणापासून आतापर्यंत सर्व काही मांडत आलेले आहे. पण संतांनीही हेच सांगितलं
एका महात्म्यानेही हेच सांगितलं. अनेक प्रमाण आमच्या गायक वादक मंडळींनी दिले, पण एकमेव कीर्तनकार मी आहे की मी सांगेल तुम्हाला की तुम्ही कमावलेली सर्व संपत्ती तुम्ही इथून नेऊ शकता. धन कोणा पुन्हा त्यांनी तेच सांगितलं की धन कोणा कामा आले. पुन्हा तेच म्हणत आहे की तुम्ही धन नेऊ शकत नाही, पण मी पुन्हा सांगते तुम्हाला की तुम्ही नेऊ शकता. संपूर्ण जेवढीही तुम्ही संपत्ती कमावली असेल नाही, यांना आपल्या यादीतून वगळून घे जा. तुम्ही नेऊ शकता 100%. कोणाकोणाला न्यायची हात वरती करा. हात तर वरती करा. कोणाकोणाला न्यायची तर कोणालाच नाही. एवढं कमावून ठेवलं, गाडी बंगला घोडी शेती वाडी, नेऊ शकता. मी सांगत आहे. आणि तुम्हाला गरजच नाही तर सांगू कशाला पुढं. माझ्याकडे नेण्याकरता एक उत्तम साधनही आहे आणि 100% सांगते तुम्ही त्याला खोडू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना जेवढं कमावलं तेवढं नेऊ शकता. न्यायचं असेल तुम्हाला तर सांगेल, नाही तर विनाकारण कशाला सांगू. तुम्ही म्हणत असाल की आम्हाला न्यायचं आहे, ताई सांगा कसं न्यावं. कारण आम्ही एवढी मेहनत केली, 100 वर्ष इथे राहतोय, सगळं कमावतोय आणि शेवटी नेता नाही आला, काय उपयोग. एवढे प्रमाण झाले, पण नेता येईलच. आता तरी सांगा न्यायचं का. एकच व्यक्ती आहे हो म्हणणारे, एवढे म्हणजे भले आल्या पंक्तीत हात धुवून घेणारे तुम्ही. त्यांनाच सांगायचं असेल तर मग त्यांचा उपाय एका व्यक्तीला सांगता येईल. नाही नेता तर येईल. सांगते आता कसं आहे. एक अर्जुन होता. अर्जुनालाच फक्त एकमेव भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं, पण सगळ्यांनाच त्यांच्या निमित्ताने मिळालं. तुमचं म्हणणंही तसंच असेल कदाचित. एखादा व्यक्ती मिळालाय नेणारा, त्यांच्या निमित्तानं आमच्याही ताटात पडू द्या, आम्हीही नेऊ, असं आहे ना. बरं आता हात वरती करा, नका बोलू. एकच हात वरती करा. कोणाकोणाला न्यायचंय. मले मले हा अजून करा. त्या आजीला न्यायचं असं, याचा अर्थ त्या आजीकडे भरपूर असलं पाहिजे. गडगंज संपत्ती ज्यांच्याकडे असं ते नेऊ शकतील. इकडल्या महिला मंडळ झोपल्या का काय. तुमची थंडीच गेली नाही वाटते अजून. हात वरती करा. हात नसं नाही न्यायचं तुम्हाला तरी जबरदस्तीने देतो तुमच्या उरावर बांधून. घ्या हात वरती करा. न्यायचं ना आजी, हात वरती करा. ज्यांना ज्यांना न्यायचं. लाजू नका हो, इथं कशाला लाजता. या जिथं लाजायला पाहिजे तिथे लाजणार नाही. हो सगळ्यांनाच न्यायचं आहे, पण काही काही लोक लाजत आहेत. पैसाच न्यायची गोष्ट करताय. काय गोष्ट करता आणि नेऊन दिला तर. पैसाच न्यायची गोष्ट करताय माऊली. मी खोडणार नाही माझ्या वाक्याला. तुम्ही पैसाच न्याल, तुम्ही धनच न्याल. सांगू तुम्हाला, इथलं गावातलं कोणी विदेशात गेलाय का. गेलाय का एखादं विदेशामध्ये. गेलेले आहेत ना माऊली तुम्ही. बरं आता तर मला एक पुरावेदारच मिळालेले आहेत, त्यामुळं मला जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. विदेशामध्ये तुम्ही गेले तर सांगते तुम्हाला. धन न्यायचं आहे ना. पाना कशा ऐकायला लागले. आता झोपाही गेली त्यांची. आता तर न्यायचंच आहे, आमच्या कामाचंच आहे. विदेशामध्ये जर का गेलो आपण, इथं कमावलं या गावामध्ये आपली संपत्ती सगळं इथं आहे. तिकडे गेलो, तिकडे गेल्यावर हिच्च नेता येते का. पैसे नेता येतात ना. तुम्ही गेलेले आहेत म्हणून तुमच्याकडे पाहून तुम्हाला विचारते. नेता येतात, पण कसे नेता येतात. कसे नेतात. हा बदलून न्यावे लागतात. नेता येतात पण त्याच्यावर करावं लागतं. मग तुम्ही अमेरिकेला गेले तर भारताचा रुपया तिथं चालत. तिथं गेल्यावर तुम्हाला डॉलर मध्ये रुपये कन्वर्ट करावे लागतील. भले याच्यापेक्षा तिथं जास्त मिळतं. आपला 1 रुपया म्हणजे त्यांच्या जवळपास 80 ते 90 रुपये आहेत. आता तर जवळपास 100ला जाऊन भिडले असतील. पण
आपल्याला तिथं 100 रुपये मिळणार, पण तशाच्या तसे मिळत नाही. भारतीय रुपया मिळत नाही, डॉलर मिळतो. विदेशामध्ये गेल्यावर आपल्याला आपले पैसे कन्वर्ट करावे लागतात, करन्सी चेंज करावी लागते, बदलावं लागते. तुम्ही कुठल्याही देशात जा, चीनला जा, इथला रुपया कमी पडणार नाही, तिथे तुम्हाला बदलावा लागेल. कितीही कमावलं इथला तरी तिथे वेगळा घ्यावा लागेल महाराज. मग जपानला गेले तरी हीच परिस्थिती आहे आणि कुठल्याही देशात गेले तरी हीच परिस्थिती आहे. का हो महाराज? हे तर जगच आहे, हे तर सृष्टीच आहे, हे तर वास्तविक जगामध्ये आपण राहतोय. तरी सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये गेल्यावर आपल्याला आपले रुपये चालत नाही, ते आपण बदलून घेतो. किंवा मग एखाद्याला इथून म्हणतो की बाबा माझे पैसे माझ्या जवळचे संपलेले आहेत, तू जरा मला मदत कर, मग इथून मी ते बदलून घेईल. इथला एखादा व्यक्ती मदत करतो ना, तसंच तुम्ही तुमचं कमावलेलं धन, संपत्ती, इस्टेट, वैभव, शेती, वाडी सर्व काही नेऊ शकता. फक्त अट एवढी आहे की तिला बदलावं लागेल, करन्सी चेंज करावी लागेल. आणि ती करन्सी चेंज करत असताना कशी चेंज करावी लागेल? जे धन कमावलेलं आहे त्या धनातून दान करायचं. दान केल्यावर पुण्य पदरामध्ये पडतं आणि कमावलेलं पुण्य तुम्ही घेऊन नेऊ शकता की नाही? पटलं का? मग आता टाळी का नाही वाजली बुवा? कमावलेलं धन नक्कीच सोबत जातं, पण त्या धनातून त्याला बदलायचं आहे. कसं बदलायचं आहे? पुण्यामध्ये. मग करायचं काय? जोडून या धन उत्तम व्यवहार एकदाच विचार धन जोडायचं आहे आणि त्याला पुण्यामध्ये बदलायचं आहे. तर मग काय करावं लागेल? त्याला दानामध्ये रूपांतरित करावं लागेल. जेवढं कमावाल त्यातलं 10% तरी दान केलं पाहिजे, असं म्हटलंय. 10% तरी. आणि ज्यावेळेस असं दान होतं ना, त्याच वेळेस गावामध्ये सप्ताह किंवा सोहळे होतात. तसे होऊ शकतं का? एकट्याने कितीही ठरवलं तरी हे होत नाही. सर्वांच्या सहकार्यातून ही गोष्ट होत असते, घडत असतो हा कीर्तन सोहळा. सगळ्यांचं आपापलं दान काही ना काही आपल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी पडलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की भरपूर जणांनी लाखांनी द्यावं. ज्याच्याकडे जेवढं आहे त्याच्यातलं 10% आपल्या सामर्थ्यानुसार आपण दान केलं पाहिजे. विठ्ठला, संसार शून्य आहे, तो पूर्ण होत नाही, पण पुण्य वाढता हा पुण्य, हे सांगत होती मी. पुण्यामध्ये त्याला रूपांतरित केलं की घेऊन जाते. वाढता हा पुण्य धर्म केला आणि सोबतच त्याच्या आपल्याला काय लागेल? आणखी एक गोष्ट, ती म्हणजे धर्म लागेल. आणि धर्म काही वस्तू नाही, धर्म काही पदार्थ नाही. एखाद्या दुकानामध्ये जावं आणि मागावं, 1/2 किलो धर्म द्या, मिळणार नाही. मग धर्म करायचा कसा? धर्म हा व्यक्तीच्या आचरणामध्ये असतो. आणि जो व्यक्ती स्वतः धर्म कार्य करतो त्याच्या चरणी नतमस्तक होणं, त्याला सहकार्य करणं म्हणजे आपलाही धर्म घडत असतो. विठ्ठला, धर्म करा तेने देव येतो घरा. करा ना धर्म. उद्यापासून तुम्हाला सोडलं मोकळं धर्म करायला. करा धर्म. तुम्ही म्हणाल धर्म करा, पण करा कसा? सांगू कसा करायचा? प्रमाणासहित सांगते. Yeah.
म्हणायचं आहे ना, सत्याशिवाय दुसरा धर्म नाही. सत्याचं आचरण केव्हा तुम्ही धर्मी बनाल, पण सत्यानं जगणं एवढं सोपी नाही. जे सत्याच्या वाटेवरून चालतात ना त्यांना त्रास खूप होतो महाराज. चांगल्या लोकांना छळलं जातं. ज्या झाडाला जास्त फळं असतात ना त्यावरच दगड मारले जातात. म्हणजे सात्विक लोक असतात, जे सज्जन लोक असतात, जे भगवंताचं नामस्मरण करणारे असतात त्यांना भरपूर त्रास होतो. पण ते कोणाच्याही त्रासाला भिवून किंवा कंटाळून आपला मार्ग सोडत नाही आणि त्यालाच खरा धर्मी समजला जातो. सत्य जिंकायला वेळ लागतो. सत्याच्या बाजारामध्ये खोटं पुढं यायलाही वेळ लागतो. पण ज्या दिवशी पुढे येतो ना खोट्याचा नामोनिशाण राहत नाही. सांगूया ही पुढे जाऊन, पांडव फक्त 5 आहेत, 5 आणि कौरव संख्येने 100 आहेत. 100 एकही शिल्लक राहिला नाही आणि 5 पैकी एकाच्याही केसाला सुद्धा धक्का लागला नाही. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये सत्य होतं. सत्य होता म्हणून देव होता आणि देव होता म्हणून धर्म होता. आणि सत्य म्हणजे दुसरं काय, तर सत्य म्हणजे देव आहे, देव म्हणजे सत्य आहे. पण तरीही देव सोबत होतं. पहाटे पांडव अखंड वनवासी, किती दुःख त्रास सहन केला, शेवटी विजय झाला. कारण देव सोबत होता. आणि देव का सोबत होता माहितीये? सत्याची कास धरली म्हणून. आणि सत्याने देवामध्ये अंतर नाही. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सरीस धर्म नाही भाई. संसाराच्या नावे घालून या शून्य वाळता हा पुण्य धर्म केला. आणि धर्म कसा केला तर दुसऱ्यांना मदत करून केला. हो, या जगामध्ये ना कोणीही कुणाला सहकार्य करायला तयार राहत नाही.
पण जे सहकार्य करतात ना ते धर्मी ठरतात. पण माझं मत एवढं आहे की तुम्हाला कुणाला मदत करणं होत नसेल तर लांब राहा, नका करू. मी म्हणणार नाही तुम्हाला मदत केलीच पाहिजे. आपल्यामध्ये ऐपत नसेल कोणाचं चांगलं करण्याची तर नका करू. कुणाला मदत होत नसेल तर नका करू. पण कुणाचं वाईट नका करू, एवढं मात्र लक्षात ठेवा. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, अरे पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. मग दुसऱ्यांना जे मदत करतात ते सुद्धा धार्मिक समजले जातात. जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. संत महात्म्यांनी सांगितलं, विचारवंतांनी सांगितलं, साने गुरुजींचं वाक्य आहे की खरा धर्म तुमचा असेल तर समाजामध्ये प्रेम दिल्याने धर्म वाढतो. महाराज, मग कोणाकोणाला असं वाटतं की असा धर्म प्रत्येकाकडून झाला पाहिजे? पुन्हा म्हणाला आम्हालाच प्रश्न, आम्ही आलोतच तुमच्याकरता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये धर्म व्हावा असं मला वाटतं. प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनातून धर्म व्हावा. मग तो जिसे समझते हो अपना तुम जड़े खोदता आज वही रामायण की बातें तो लगती है सपना कोई तब थी दासी एक मंथरा वाह, आज वही घर घर पाऊं अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. धर्म लोप पावला महाराज. आणि या धर्माचं रक्षण जर का करायचं असेल ना तर आम्हा सर्व लोकांना एकत्रित यावं लागेल. तेव्हाच हा धर्म पुन्हा एकदा जागृत होतो. आणि सांगू तुम्हाला, होतो कसा होतो, जो केलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी. एक होतं त्रेतायुग, सतयुग, द्वापरयुग आणि एक झालं शिवयुग, ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणतो, स्वराज्य म्हणतो. त्या युगामध्ये धर्म जपला गेला. म्हणून पहा ना, आज लक्षावधी मंदिर प्रत्येक गावामध्ये एक एक मंदिर करून संपूर्ण भारतामध्ये लक्षावधी मंदिर असतील. परंतु एकही मंदिर नसून सुद्धा प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. तो म्हणजे धर्माचं मूर्तिमंत रूप आहे. जसं एका नाण्याला दोन बाजू असतात ना महाराज, निश्चित आणि पट, तसंच धर्माचं दुसरं जिवंत रूप म्हणजे मूर्तिमंत रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि राजे होते कसे, जगले कसे, त्यांच्यासारखा राजा पुन्हा झालाच नाही. म्हणून त्यांचं नाव कीर्तनामध्ये सुद्धा आजही अजरामर आहे. एकच राजा, एकच राजा इथे किती घेता वाजून आजच घेता का 7 दिवस बाकी आहेत पुढं दे का? ओ मी जे बोलायचं ते राहून गेलं. विठाला धर्माचं मूर्तिमंत रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. अंगात संचारले का? संचारले की नाही? मला नाही वाटत बा तुमची थंडीच नाही गेली, कुठून संचारणार आहे तुमच्यामध्ये. राजा म्हटलं की तळपायातली आग मस्तकापर्यंत रक्त गरम होऊन जाते आणि माणूस असा वीर रसाने संपूर्ण होतो. असं वाटतं की आपणच मावडे आहोत राजांची. तुमची थंडीच गेली नाही. तुमच्यासारखे मावडे जर का राजांना भेटले असते ना, स्वराज्याचं काय, राजांनी पहिले तुम्हाला पोत्यात धरू धरू काढले असते.
पहिले सरळ केले असते आणि मग सांगितलं असतं स्वराज्य कसं निर्माण करायचंय. महाराज काय राजे होते, पुन्हा होणे नाही ऐसा राजा. अहो शत्रू सुद्धा नाव काढावं, ज्यांची कीर्ती शत्रूपर्यंत जावी असे कित्येक लोक तुम्हाला सापडतील की दुश्मनाचं नाव घ्या काय म्हणतात कधी खतम होतो. परंतु असा एकमेव शत्रू आहे की ज्याच्या इतिहासामध्ये शत्रू सुद्धा म्हणतात की नेक बंदा खुदा तेरे दर पे आ गया है उसे पाक जगह देना म्हणतो. शत्रू म्हणतो. इतका कर्तव्यनिष्ठ राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे तुम्ही आम्ही मावळे आहोत. त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. येता एक सेनापती बापटांचं सुंदर वाक्य माझ्या वाचण्यातून गेलं की ते म्हणतात की महाराष्ट्राविना राष्ट्र चालेना. जर हा महाराष्ट्र नसताना तर हा देश, राष्ट्र आणि महाराष्ट्र, राष्ट्र म्हणजे देश आणि महाराष्ट्र म्हणजे आपला राष्ट्र, की मराठांविना राष्ट्र सुद्धा चालत नाही आणि महाराष्ट्राविना राष्ट्राचा गाळा चालत नाही. इतकं वाक्य भारदस्त जर का बापटांना लिहावं लागत असेल तर काय राष्ट्र असेल त्यावेळेच, काय मावळे असतील आणि काय तो राजा असेल. आपलं दुर्दैव की आपण त्यावेळेला राजांचे सहकारी झालो नाहीत. आणि आजही असं वाटतं की राजे पुन्हा यावा. गरज आहे आज राजांची पुन्हा, कारण बळीराजांचं राज्य आहेत कुठं आणि त्याकरता चळवळ चालू केलेलीच आहे मराठ्यांनी, नाही का. विठाला विठ्ठल जागृत असतील ना सर्व मावळे तर जे आज मराठ्यांच्या आरक्षणाकरता चळवळ उभी झालेली आहे ना त्याला नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही. मावळे जसे त्यावेळेस होते तसे आजही पाहिजेत बरं. तसे ही मराठ्यांची जात आहे महाराज. अंधाऱ्या रातीला आभाळाची साथ आहे. अंधाऱ्या रातीला आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. ही मराठ्यांची जात आहे, ही मराठ्यांची जात आहे. आणि यांना घडणारा राजा आहे. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीला हिंदुस्थान हलवून गेला, पण स्वर्गात गेल्यानंतर सर्व देवी देवतांनी झुकून मुजरा केला. तसा राजांचाही राजा माझा शिवबा राजा होऊन गेला, माझा शिवबा राजा होऊन गेला. मग त्यांचे मावळे आहोत आपण, तसंच असलं पाहिजे. हो काय साधारण गोष्ट नव्हती. शून्यातून स्वराज्य निर्माण केलंय राजांनी. शून्यातून मुस्लिम सत्तांचं सारखं आक्रमण व्हायला लागलं होतं. इतके मुस्लिम सत्ता आक्रमण करते आहेत आणि त्यावेळेस कोणीही गरिबांचा हाल झालेला नाही. जिजामातेने हे दुःख स्वराज्यातील लोकांच्या मनातील दुःख जाणलं आणि त्यांच्या लक्षात आलं आदिलशाही, निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही इत्यादी परकीय सत्तांचे आक्रमण होत आहे. आपली जनता भरडली जात आहे. अहो जावडीचे चंद्रराव मोरे जे आपलेच माणसं आहेत ते सुद्धा स्वराज्याचे रक्षक नसून भक्षक बनलेले आहेत. काय करावं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जिजामातेच्या मनामध्ये विचार आला. त्याच वेळेस धावतच आई भवानी देवीच्या मंदिरामध्ये गेल्या. आई भवानी देवी समोर पदर पसरला. हे माते, अगं या महाराष्ट्रावर दारुण दुःख पसरलेलं आहे. भरपूर परकीय सत्तांचं आक्रमण होत आहे. माझी साधारण जनता
एक मिनिट शांत बसा. हे ते मग अरे गटावर पहिले मावड्यांचा आवाज. तुम्ही पण जरा तुमचा माईक बंद ठेवून जर का ओरडलेत तर मान्य आहे. खरंच मावडे असाल तर तेवढाच जोरदार आवाज निघाला पाहिजे. आहात ना? जय भवानी. ते मागचे मावडे काय पोत्यात भराव का? मावडे आहात का कावडे आहात? मागचे मावडे बरे आपले खिशात हात घालून स्वेटर मध्ये. जय भवानी. मागचे मावडे आता ते सगळे बोला हर 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 हर. हा शिवकन्यांनो आपली वेळ. हा बोला राष्ट्रमाता जिजामात की. अरे राम काय करावं. आपली मातृशक्ती मला उभं केलं याच करता केलं का? मी उभी आहे ना तुमच्यातर्फे. मग तुमचं सहकार्य मला भरपूर यांच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे होतं. हा बोला भवानी माता की जय. भवानी जय भवानी. आपला वेळ संपलेला आहे आता इथंच. सगळ्यांचं अतिशय उत्तम साथसंगत मिळाली. पण मला जे मांडायचं होतं इतक्या सुंदर सहकार्यामुळं अजून पुढे भरपूर विस्तार बाकी होता. पण आतापर्यंत फक्त पहिलं चरण झालं. विठाला विठाला. धर्म करायचा असेल तर असा करावा. आता थोडक्यामध्ये पुन्हा सांगते. धर्म करायचा असेल तर असा करावा. परंतु आजच्या तरुणांना जे गरजेचं आहे ते नक्कीच बोलून जाईल. शिवबा राजांनी जीवनात धर्म केला. तुमच्याही जीवनामध्ये धर्म असावा. आपणही त्या पद्धतीनं नाही करू शकलो पण थोडाफार का असे ना धर्म असावा. पण शोकांतिका आहे महाराष्ट्राची की आजचा तरुण वर्ग हा व्यसनामध्ये गेलेला आहे आणि कुठेतरी हे व्यसन थांबले पाहिजे. मी सांगू तुम्हाला, एक पिढी बर्बाद झाली की संपूर्ण राष्ट्र कोलमडून पडतो. आणि उद्याची नीव जर राष्ट्र चालवणारे कोणी असेल तर हे तरुण आहे आणि बालक आहेत. म्हणून लक्षात घ्या तरुणांनो, निर्व्यसनी राहा, चांगला अभ्यास करा. भरपूर आपल्याकरता प्लॅटफॉर्म आहेत. ज्या ज्या ठिकाणी चांगलं मिळेल ते ग्रहण करा. पण वाईट संगतीपासून दूर राहा. तुम्हाला सांगू, आपल्या जीवनाला आकार देणारी ही आपली संगत असते. जैसा करोगे संग वैसा आएगा जीवन में रंग. जैसा पियोगे पानी वैसी होगी वाणी. जैसा खाओगे अन्न वैसा होगा अपना मन. आपलं मन तसं बनतं. म्हणून आपलं अन्न शुद्ध असावं. माता माऊल्यांना आपला स्वयंपाक घरी शुद्ध असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे, ज्याच्यामध्ये मांस भक्षण वगैरे नसावं. जेवढं सात्विक आहार खाल तेवढी विचार आणि बुद्धी पवित्र राहील. ही गरज आहे. नाहीतर मग संडे हो या मंडे रोज खाओ तुम्हीच म्हणा. या व्यासपीठावर आम्ही म्हणू शकत नाही. म्हणून अन्न शुद्ध पवित्र ठेवा. जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन. जैसा पियोगे पाणी. चांगलं बोला, गोड बोला, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा. कारण मिठो मिठो बोलता रो काही बिघडे. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय. औरन को शीतल करे आपहु शीतल होय. किंवा कौवा किसका धन हरे कोकिल किसको देत. मिठी बानी बोल के जगा पर नो करले. बोलणं असावं सुंदर, मंजूळ, सहकार्याचं असावं. कोणासोबत भांडण तंटा क्लेश करू नये. करायचंच असेल भांडण तर देवासोबत करावं. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती. देह त्यागांती. सगळं कार्य करताना हरी बोला.
करायचं असेल भांडण ते करा महाराज. आणि पुन्हा मी सांगत होती की संग, आपली जी संगत आहे ना ही फार महत्वाची आहे. जर संगत चांगली नसेल तर व्यक्ती पुढे आपला आयुष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणतात ना, द्राक्षाचा वेल कडुलिंबावर गेला आणि कडू कसा झाला माहिती का तुमच्याकडे? नाही. मग आतापर्यंत बोलत होती ती तुमच्या कानात गेलं की नाही? माझी भाषा समजली की नाही तुम्हाला? एवढं सांगितलेलं समजलं ना? माझी भाषा वेगळी पडते ना? हा, थोडंफार तर फरक असेल हो, इतक्या लांबून आलो ना. आवाजामध्ये फरक पडला. हा, विठाला भरपूर लांबून आली व दर 12 कोसाला भाषा बदलते. माझी भाषा बदलली असेल. तुमच्या आणि माझ्या भाषेमध्ये फरक आहे. आमच्याकडे संस्कृती वेगवेगळ्या आहे. तुमच्याकडल्या संस्कृती वेगळ्या आहे. आमच्याकडले काही रीतिरिवाज वेगळे आहेत, तुमच्याकडले काही वेगळे आहेत. आमच्याकडे लग्न सकाळी होतात, तुमच्याकडे रात्री होतात आणि दुपारी होतात. आमच्याकडे लोक बफेनी जेवतात, तुमच्याकडे पंक्तीने जेवतात. आमच्याकडे नवरदेव घोड्यावर काढतात, तुमच्याकडे घोडीवर, डीजेवर. बदल आहे ना? आहे की नाही? आमच्याकडे लोक मेल्यावर जाळतात. खाऊन घे जा. मला वाटलं म्हणून बदल पडला असेल बो. असो, याचा अर्थ तुम्हाला समजलं. विठाला संगत चांगली ठेवा. असो, भरपूर काही सांगणे आहे.